म्हणून आम्ही आमच्या क्लायंटला आरामदायी खुर्चीवर बसवले आणि त्याच्या केसांना स्पर्श करण्याआधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ कराल, म्हणून मी हात स्वच्छ करतो. तुम्ही देखील तुमचे हात स्वच्छ करा आणि नंतरच क्लायंटच्या केसांना स्पर्श करा. क्लायंटच्या केसांना स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही परवानगी घेतल्यास मी देखील तुमच्या केसांना स्पर्श करू शकतो. ओके. तर सर्वप्रथम आपण मूस वापरतो. आपण मूस कसा वापरतो? सर्वप्रथम आपण कोणताही मूस वापरला तर तो नीट शिजवावा, असे हलवा, सरळ करा. बाटली ठेवल्यास काय करू नये? सरळ. आणि जर तुम्ही असा मूस काढलात तर ते चुकीचे आहे, किंवा जर तुम्ही ते उलट केले तर ते देखील चुकीचे आहे जे तुम्ही काढले आहे. आधी तुम्ही भाजले आहे ते आणि नंतर तुमच्याकडे भाजून घेतल्यावर जो मूस आहे ती बाटली कर्णरेषा असावी. म्हणून मी सुचवले की तुम्ही आधी थोडेसे उत्पादन घ्या कारण तुम्हाला ते बाटलीत परत ठेवता येणार नाही. तुमचे उत्पादन वाया जाईल. तुम्हाला हवे असल्यास थोडेसे उत्पादन घ्या. म्हणून मी हे उपाय केले आहे. आता मी ते कंगवाच्या मदतीने लागू करू शकता. हे लक्षात ठेवा, मूस ओल्या केसांवर केला जातो. त्यामुळे मूस लावण्यापूर्वी केस थोडे ओले असावे. त्यामुळे तुमचे केस कोरडे झाले असतील तर तुम्ही ते पुन्हा ओले करू शकता. अशा प्रकारे आपण मूस ठेवतो आणि तयार करतो. मूस लावल्यानंतर कोरडे करू.